गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक चुरशीने झाली आणि भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी काल झालेल्या मतमोजणीत मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला। या निवडणुकीचा प्रचार चुरशीने झाला, मात्र शांतता अबाधित राहिली, कुठेही गालबोट लागले नाही। परंतु बार्शीत कालच्या निकालाचा जल्लोष केला जात असतानाच बार्शीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान आमदार यांच्या बंगल्याच्या आवारात पाठीमागील बाजूने स्फोटक सदृश्य ज्वलनशील वस्तू टाकण्यात आल्याची माहिती नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी दिली असून अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे सांगत या घटनेचा निषेध करण्यात आला आहे। विधान परिषद निवडणूक निकालाच्या मध्यरात्री माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या बंगल्याच्या आवारात पाठीमागून बाजूनं पॅव्हेलियन मैदान म्हणून आहे, या मैदानातून आदल्या सदृश्य स्फोटक टाकून त्या ठिकाणी जीवित आणि वित्तहानी करण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय, घृणास्पद आणि राजकारणाची खालावत चाललेली पातळी दाखवणार आहे। या प्रकारामुळे शहरवासियांमध्ये अत्यंत भीतीचं असं वातावरण पसरलेलं आहे। या प्रकाराचा पोलिसात रितसर गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु ही जी काही प्रवृत्ती आहे राजकारणातून एकीकडे समंजसपणा अधोरेखित होणं अपेक्षित असताना अशा पद्धतीनं कोणीतरी कोणाला तरी खुश करण्याच्या साठी हे अशा पद्धतीची जी कृत्य करत आहे, सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र ह्या प्रकारामुळे शहरवासियांमध्ये प्रचंड कमालीचं भीतीचं असं वातावरण आहे। हा प्रकार निषेधार्ह, गुन्हास्पद आणि नीचपणाचा आहे। या प्रकाराचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि पोलीस प्रमुख अतुलजी कुलकर्णी साहेब यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी आणि अग्निशमक दलाने त्या ठिकाणी तात्काळ प्रयत्नांची पराकाष्ठा करून ही आग आटोक्यात आणली, म्हणून पुढील अनर्थ टळला। या परिसरातच लागून असलेल्या हिरेमठ हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स ह्या देखील त्या ठिकाणी आगीच्या बक्षस्थानी सापडले असते। मात्र अग्निशामक दल आणि पोलीस यांच्या प्रयत्नामुळे आणि काही तरुणांच्या मदतीमुळे ही आग आटोक्यात आणण्यात आली। मात्र या संपूर्ण प्रकाराचा करावा तितका निषेध थोडा आहे। या संपूर्ण प्रकाराबाबत प्रशासकीय यंत्रणा, पालकमंत्री, त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनी योग्य ती दखल घेऊन याबाबत योग्य ती कठोर कारवाई करावी। धन्यवाद।